5 विभागांनी एकत्र येऊन त्या सरांबरोबर हे चर्चासत्र आयोजित करायचं ही मूळची कल्पना कुलगुरूंचीच होती. आम्ही म्हटलं हे कसं होणार शक्य, परंतु आम्हाला सगळं नियोजन करत असताना आणि काम करत असताना खूप आनंद आला, खूप वेगळे अनुभव आले आणि अशा प्रकारे आपण सातत्याने असे एकत्र येऊन प्रोग्राम केले पाहिजेत असं देखील आम्हाला सर्वांना वाटलं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी संत ज्ञानदेव अध्यासनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अरुणा ढेरेताई यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनानंतर स्वामीजींचं बीज भाषण होईल. व्यासपीठावरचे सर्व आदरणीय, सन्माननीय आणि समोर असलेले श्रोते हो, आजच्या प्रसंगी आभार मानणं हा केवळ उपचार नाही, ही खरोखर आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. काही प्रसंग स्वाभाविकच आपल्याला उपचारांपलीकडे घेऊन जातात. आजचा प्रसंग तसा आहे असं मला वाटतं. कारण आभाराचं प्रदर्शन करण्याच्या ऐवजी आपण हार्दिक कृतज्ञतेचं आणि मौलिक आनंदाचं बोलणं करत जातो. आचार्य गोविंदगिरीजी स्वामी इथे आले. ते आपल्या मनपूर्वक निमंत्रणाला प्रतिसाद देत आले आणि या राष्ट्रीय परिषदेचं महत्त्व जाणून आले, हे खरं आहे. पण त्याही पलीकडे त्यांची आजच्या परिषदेच्या विषयाशी म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, एकनाथांशी, एकूणच मराठी संत परंपरेशी आणि खरं तर भारतीय संत परंपरेशी असलेली जी दृढ आंतरिक जवळीक आहे आणि त्यांच्या विचारांच्या विषयीची त्यांची जी श्रद्धापूर्वक अभ्यासनीय अशा प्रकारची मांडणी आहे, ती बांधिलकी असल्यामुळेच ते आज इथे आलेले आहेत याची आपल्याला जाणीव आहे. त्यांनी आमच्या तत्त्वज्ञान विभागाने सिद्ध केलेल्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. स्वामी ज्ञानानंद सरस्वतींनी उपलब्ध करून दिलेला अमृतानुभव आपल्या हातात दिला. याचा आज या परिषदेच्या व्यासपीठावर हे घडलं, याचाही मोठा आनंद आम्हाला आहे. आत्ता बीजभाषणामध्ये संत विचारांचं हार्द ते आपल्यापुढे उलगडत या परिषदेच्या विषयाचा सूत्रपात करणार आहेत. यासाठी परिषदेच्या सर्व आयोजकांच्या वतीने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते, स्वागत करते. सभासंकेत बाजूला ठेवून ऋणाचा उच्चार थोडा आधी केलेला आहे. याचं कारण त्यांच्या वक्तव्यापूर्वीच हे केलं, कारण त्यांच्या बीजभाषणाचं सूत्र धरूनच पुढे परिषदेचा पहिलं सत्र सुरू व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते विचार कानात साठवूनच आपण या उद्घाटन सत्राचा समारोप करणार आहोत. पण त्याआधी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर गोसावी सर आज व्यासपीठावर आहेत. त्यांनीच खरं तर सर्व विभाग एकत्र येऊन, हे भाषा विभाग सगळे, तत्त्वज्ञान विभाग आणि तिन्ही अध्यासनं एकत्र येऊन ही परिषद योजावी ही कल्पना मांडली. आणि त्यामुळे परिषदेची मुख्य प्रेरणाच आमचे कुलगुरू आहेत. त्यामुळे खुल्या विचारांनी विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी योजलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्यासाठी त्यांचं पाठबळ जे असतं ते कुलगुरू आज आपल्या व्यासपीठावर आहेत. डॉक्टर पराग काळकर यांच्याबद्दल, कुलगुरूंबद्दलही हेच म्हणावं लागेल आपल्याला सगळ्यांना. विद्यापीठाच्या कुलसचिव CM डॉक्टर चारुशीला गायके व्यासपीठावर आहेत. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर हे आमच्यासोबत अगदी पहिल्या बैठकीपासून होते आणि अतिशय लहान सहान गोष्टींमधून परिषद यशस्वी करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या काळजीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. समोर सभागृहामध्ये अधिसभेचे सदस्य आहेत, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत, विद्या परिषदेचे सदस्य आहेत. हे सगळे सन्माननीय सदस्य आज इथे उपस्थित आहेत. विद्यापीठाच्या विविध कार्यविभागांचे अधिकारी आहेत, विभाग प्रमुख आहेत, त्यांचा सहकारी वर्ग आहे. त्यांचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहकार्य यांच्यावरच हे एवढं मोठं परिषदेचं काम आमचं उभं राहिलेलं आहे. आज सभागृहामध्ये आपले निमंत्रित मान्यवरही आहेत. दिल्ली, गोवा, बडोदा इथपासून महाराष्ट्रातल्याही अनेक प्रांतांमधून आलेले अभ्यासक आहेत, ज्येष्ठ अभ्यासक आहेत, तसे अतिशय तरुण आणि नवे अभ्यासकही आपले विचार घेऊन इथे आलेले आहेत. आम्हाला अतिशय आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आज इथे तरुण अभ्यासक
आलेले आहेत आणि अगदी वेगवेगळ्या विषयावरची संशोधनं घेऊन ते त्यांचे निबंध सादर करणार आहेत. तेव्हा या सर्वांचे मनापूर्वक आभार मानत नाही, खरं म्हणजे त्यांचं स्वागत करते असं म्हणते. आज विद्यार्थी हा तर महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे अनेक पातळ्यांवर अनेक लहान मोठ्या संस्था आणि विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग हे सगळेच जण जरी या सगळ्या आयोजनामागे असले आणि अशा सहकार्याशिवाय कुठलीही परिषद, कुठलंही काम यशस्वी होत नाही याची जाणीव आम्हाला पुन्हा पुन्हा हे सगळेजण करून देत असले त्यांच्या कामामधून आणि अतिशय हार्दिक अशा सहकार्यामधून, तरीसुद्धा विद्यार्थी वर्ग त्यात सहभागी असणं ही आमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व विभागांमधले, संबंधित विभागांमधले विद्यार्थी या परिषदेच्या आयोजनामध्ये सहभागी झाले, त्यांचं कौतुक तर आहेच. या परिषदेमध्ये आपले निबंध सादर करणारे विद्यार्थी आणि परिषदेच्या पडद्यामागे या आयोजनाच्या सगळे असलेले सहकार्य करणारे विद्यार्थी यांचेही मी कौतुक करते. याखेरीजही प्रसिद्धी माध्यमं आहेत, विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग आहे आणि अनेक लहान मोठे हात याला लागलेले आहेत. मी सर्वांचे आभार मानते आणि स्वामीजींच्या बीजभाषणानेच या उद्घाटन सत्राचा समारोप होईल असं सांगते आणि थांबते.